नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललो जरा नाईट राईडला. नाईट राईड म्हणजे चाललो जरा आपला सेटअप आलाय मोटो ब्लॉगचा. सो जरा टेस्टिंग करायला चाललोय, म्हणजे लांब नाही चाललोय, पवईलाच चाललोय. आपल्याबरोबर आहेत तन्वीर नेमसे आणि साहिल कागडा. हा सेटअप आला आपला. जरा सेटअप करतो, जरा 2-3 अँगल बघायचे. माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या मोबाईलला जो मोबाईलचा माईक असतो तोच हे होतोय. एक्स्ट्रा माईक सपोर्ट नाही करत. हा एक्स्ट्रा माईक आहे. आता मला दिसत असेल तुम्हाला, बघत राहा आता पुढे काय होत आहे. 2 बाईक आहेत, एक पॅजन आणि एक ॲव्हेंजर. आम्ही चड्ड्यांवरतीच चाललोय. आणि हा बघा फुल कपडे, फुल राईड करायला लागलाय. तुम्हाला दाखवतो सेटअप झाल्यावरती. काकांनी तनू गेलाय पुढे, आपण पण जाऊया आता. सन 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 गणपती बाप्पा. हा एक प्रॉब्लेम झालाय आरशाचा प्रॉब्लेम झालाय. त्याच्या मागे रिझन आहे, अँगल बघायला चाललोय. तर कोणता अँगल परफेक्ट होतोय त्याच्यावरनं आपल्याला समजेल. गाडीचं पण काम झालं, जरा बोललो राऊंड पण होईल आणि जरा काय बोलो आता. चल आगे चल. साहिल भाई झोपणार होता, बोललो चला झोपतो काय, बोललो चल. इकडे धूळ असते यार, कंटाळा लय येतो या रोडला. आता ह्या टायमाला रात्रीचे 11:30-12 वाजलेत म्हणून, नाहीतर तुम्ही असं जर बघशा यशाल इथे लय वैताग येतो. आपण आहे खैरानी रोडला. खैरानी रोडवरनं डायरेक्ट जाणार आहे पवई लेकला जाऊन जरासे फोटो व्हिडिओ काढू. कायच घेतलं नाही ना, गिअरचं आहेत ना काय, हाताला लागलंय म्हणून घालू पण शकत नाही काय. डायरेक्ट निघालो असेच. खावानो पिवानो माझा लाईफ. इथून एक शॉर्टकट आहे, पण तिकडून जायचं नाही. तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये अफजल खान दिसला असेल, तो अफजल खान हाच आहे.
एक एरिया भारी आहे. भारी वाटतं इकडे गाडी चालवायला. आता आपण पोहोचलो हिरानंदिनीमध्ये. इथे रस्त्याचं काम चालू आहे. लय धूळ आहे, लय धूळ आहे. आपण आलो पवईला. अशी छोटीशी राईड करायला. आपल्या गाड्या पण आहे तिथे. फॅशन पण आहे, ॲव्हेंजर पण आहे, आपल्याला नरेश सुरेश पण आहे. जास्त काय राईडचं एवढं काय हे नव्हतं, फक्त तो मोठं ब्लॉक सेटअप घेतलेला तो थोडासा चेक करायचा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गाडीचं काम केलं तर मला गाडी चालवायची इच्छा झाली, बाकी काही नाही. आता बघा पुढे. मित्रांनो आम्ही परत आता निघालो आहे घरच्या साईडला. आता या नरेशची काय तरी चालू आहे. ओ रॉयल एनफिल्ड आणि GT. आणि नरेश टाइमपास करतोय फालतूमध्ये. माहिती आहे उद्या जायचं आहे मला. आता सणा पिरी घरी. दरवेळी असंच विसरतो हे काढायला.
मजा येते इकडं. वातावरण लय थंड आहे, थंड म्हणजे क्लासी आहे वातावरण. चला मित्रांनो, थोडा त्याचा सेटअप हल्लेला म्हणून थांबलेलो. झाला आता सेटअप. आता हाय कारशाचं काय करायचं समजत नाही. एक 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 चालू जात आहे यार काम गाडीचं. एक झालं, दुसरं आलं, दुसरं झालं, तिसरं आलं, तिसरं झालं, चौथं आलं, चौथं झालं, पाचवं आलं. स्वागतीचा भारी ऐकू पाहिजे न करेवाली. थोडासा 19-20 झाला म्हणून आपण निर्लज्ज बनायचं. निर्लज्ज म्हणजे काय चड्डीवर असं थोडे ब्लॉग चड्डीवर बनवू शकत नाही. आणि तुम्हाला जसं पाहिजे ते बोला. आय डोंट केअर. पब्लिकला आवडलं, विषय संपला. आरशाचं एक लवकरच योग हातात टाकलाय, परत त्याचे थ्रेड गेले तर परत ते टाकावं लागणार. असं विचार करतोय मिररच चेंज करायचे, जरा कुठले तरी दुसरे मिरर टाकायचे. लंडनला आल्यासारखे फिलिंग होईल आता. लंडनला भारी आहे. इकडे इकडे बोलला ना तर मस्त आहे. वातावरण पण भारी आहे, थंड आहे वातावरण. तुम्ही कधी या, किती गरमीत या, रात्रीचं इथे वातावरण थंड आहे. कारण का इथे पवई तलाव आहे आजूबाजूला. कसा वाटतोय तुम्हाला? वाटतं की नाही लंडनला आल्यासारखं? जरा हॅपी आहे. ह्याचं रिझन एकच आहे की जरा मी अगोदर ज्या व्हिडिओ बनवले त्याच्यात बोलायचो, पण ते माझ्या फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला तिथे जास्त तुमच्याबरोबर संवाद नाही साधता आला. सो आता जरा आपला सेटअप जरा अपग्रेड होत चाललं आहे. तुमचा सपोर्ट राहिला तर असंच अपग्रेड होत राहील. भारी वाटतं जरा जायला. आता थोडी चालतं पण ते चड्डे तर चड्डे. जुनून चाहिए, जुनून. आदमी किधर से भी कामयाब हो सकता है. आपल्याकडे डायलॉग लय येतात भाऊ. इथे एक नरेश लोक असतात. नो एंट्री मधनं चाललो आम्ही. आता रात्रीची वेळ आहे म्हणून, पण तुम्ही असं कधी काय करू नका. रात्रीच्या वेळी, रात्रीच्या वेळ असो दुपारच्या वेळ असो. आता काय जरा सकाळी कामावर जायचं आहे, सो लयच लेट होत आहे. म्हणून हे इमर्जन्सी असेल तर ठीक आहे, पण अदरवाईज मी आता ह्याच्या अगोदरची पण एक व्हिडिओ बनवली आहे कोरल्याची. तिकडे पण मी विदाऊट हेल्मेट गेलेलो. कारण का माझ्या जरा हेअरचा प्रॉब्लेम झाला आहे, सो त्याच्यामुळे
मी आताही हेल्मेट घालणार नव्हतो, पण आपला माउंट आलाय. माउंट आल्यामुळे कसं झालंय की चेक करायचे होते, म्हणून बोललो जरा आता आपण घालूया म्हणून हेल्मेट. आतमध्ये कायच घातला नाही. मम्मी पप्पाला पण काय बोललो नाही जातोय म्हणून. असं काय लांब नाही आलंय, पण आता मजाच येईल जरा. आता जरा गरमीमध्ये मोठं ब्लॉग करायचं बोलल्यावर लय वैताग घेतो. वैताग म्हणजे ह्याच गोष्टीचा वैताग घेतो की गरमीला असल्यामुळे उन्हाचे चटके लय लागतात. आता बघू, जर छोट्या मोठ्या राईड केल्या तर व्हिडिओ बनवेनच, कारण का आता या गरमीतून राईडला जाणं म्हणजे बाबा लय बहुत हाड. मला एकदा कोकणात म्हणजे माझ्या गावी मालवणला बाईकवर जायचं. बघू आता ते कधी येतं आहे माझ्या नशिबात. जेव्हा गाडी शिकलेलो, बाईक 4 व्हीलर तर घेऊन गेलो आहे, पण बाईकवर एक वेगळीच मजा असते. म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि मेन गोष्ट बघायला गेलं तर फुल एन्जॉयमेंट आहे कोकणात जायचं बोलल्यावर. तुम्ही कशाने जावा, गाडीने जावा, बसने जावा, ट्रेनने जावा, बाईकवर जावा, कोकणात तुम्ही ऑल टाईम कधीही जाऊ शकतात. कोकणची माणसं साधी भोळी. मी एखादा तरी ब्लॉग मालवणीमधनं बनवेन नक्कीच. माझा फ्रेंड सर्कल सगळा घाटावरचा असल्या कारणाने माझे म्हणजे मला घाटी बोलता येतं बऱ्यापैकी पण थोडं बोलायला कोणतरी असेल मालवणी बोलणारं तर कसं तोंडातून आपोआप शब्द निघतात. पण आता कसं आपलं फ्रेंड सर्कल पूर्ण घाटावरचं असल्या कारणाने जास्त असं मालवणी बोलता येत नाही पटकन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघायला गेलं तर मी माझ्या गावापेक्षा घाटावरतला जातो आणि आय लव्ह इट. मजा येते तिकडे जायला. मजा म्हणजे खूप मजा येते. आपण आहेत माझ्या मित्राचा बंगला आहे तिकडे, आहे सोबत गजाना, म्हणजे माझे सगळेच मित्र. आपण घाटावर गेलो, अरे आमच्या होणाऱ्या पण तिकडच्याच आहेत, जुन्नर, आंबेगाव. मजा येते. आता आपण आहे आता हिरानंदिनी मध्ये. आता चाललोय घरी. इथे डीमार्ट पण आहे. ओ माय गॉड. थोडंसं आता शॉक ऑब्झर्वरचं काम केलं ना, गाडी डायरेक्ट लडाखला पण जाऊ शकते. मग आपली लडाख ते लडाख स्वप्नच राहणार आहे.
असं वाटतंय मला. ॲक्च्युली मी ब्लॉगिंग लय लेट चालू केली. जेव्हा करायला पाहिजे होती तेव्हा लाजलो. परत आपलं काय बोलतात ते, हा काय बोलेल तो काय बोलेल हा विचार करत बसलो. चुकी केली मी. आणि माणूस चुकांमधूनच वरती येतो. सो मी आता प्रयत्न करतोय ना, मला फेमस व्हायचं आहे ना काय. हे मला फक्त काय बोलतात ते विसरलो यार. नरेश काहीतरी बोलतोय. साहिल भाई वैतागला तो आपण कुठे होतो मित्रांनो, विसरलो यार. असं असतं माझं, थोडा विसरबळ आहे. तर आपण हे करायचं ना, आपल्याला काही फेमस व्हायची काही इच्छा नाही आहे. आपल्याला फक्त आपली एक बोलतात ना, एक इच्छा असते की बाबा हे करायचं ते करायचं. तशी ही एक पण इच्छा आहे. हळूहळू आपल्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण आपण स्वतः करायच्या. प्रॉब्लेम चालू आहे, त्या प्रॉब्लेममधनं बाहेर यायचं. आपण आपल्या पूर्ण करून घ्यायचं. काही कोणत्याच गोष्टीला वय नसतं किंवा काही नसतं. तुम्ही वयाच्या 60व्या वर्षी जरी ब्लॉगिंग चालू केला तरी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमच्यासाठी करा. असे नरेश लोक इकडे लय येतात, कारण का इथे हे आहे काय बोलतात, मित्र परिवार शाळा आहे इथे. मजा आली गाडी चालवायला. बाईकचं काम करत राहा, जसं काम येईल करा. कारण का बाई आणि बाईक कधी कुठे धोका देतील सांगता येत नाही. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आता इथेच ब्लॉग एंड करतोय. पण पोचलो आता घाटकोपर फाटवाडीमध्ये आपल्या इथेच. आता ब्लॉग एंड करतोय. वैतागलो, अजून लय लेट झालंय. आता घरी जाऊन मजबूत शिव्या खायच्या. असाच मित्रांनो प्रेम ठेवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.